नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एका अशा गुप्त आणि पवित्र रहस्याबद्दल सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल. आपण सगळेच जाणतो, दसरा म्हणजे विजयदशमी. हा दिवस केवळ रावणवधाचा किंवा सोनं वाटण्याचा नसतो, तर हा दिवस आहे विजयाचा, यशाचा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एक छोटासा उपाय, जो जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी केला तर तुमच्या घरात पैसा, सुख, समृद्धी आणि भाग्य आयुष्यभर राहील. दसऱ्याचं महत्त्व. मित्रांनो, प्रत्येक सणाचं काहीतरी रहस्य दडलेलं असतं. दसरा म्हणजे केवळ चांगल्याचा वाईटावर विजय नाही, तर हा दिवस आहे आपल्या जीवनातील नकारात्मकता संपवण्याचा. या दिवशी आपण नवा उपक्रम सुरू केला तर तो नक्कीच यशस्वी होतो. या दिवशी केलेले प्रत्येक संकल्प 1000 पटीने फळतो आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उपाय फार प्रभावी मानला जातो. चला तर मग कोणता तो आहे उपाय हे जाणून घेऊया. पहिलं म्हणजे पिंपळाच्या झाडाचं महत्त्व. आपल्या धर्मग्रंथात सांगितले की पिंपळाचं झाड हे त्रिदेवांचं स्वरूप आहे. ब्रह्मदेव मुळाशी, विष्णुदेव खोडात आणि शिवशंकर फांद्यात वास करतात. म्हणूनच पिंपळाला स्पर्श करणे, त्याला नमस्कार करणे म्हणजे थेट त्रिदेवांना वंदन करणे होय. आणि लक्ष्मी देवी स्वतः पिंपळाच्या मुळाशी वास करते असं मानलं जातं. चला तर मग हा उपाय नक्की कसा करायचा हे आपण जाणून घेऊयात. उपाय. दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. जवळच्या पिंपळाच्या झाडाला नमस्कार करा. झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याला हळदी कुंकू लावा. मनोभावे 7 प्रदक्षिणा घाला. नंतर फक्त एक पान झाडावरून तोडा, पण जमिनीवरचं पडलेलं पान नको. त्या झाडाच्या पानावर हळदी कुंकू लावून ते आपल्या देवघरात ठेवा. पूजा संपल्यानंतर ते पान पर्समध्ये, लॉकरमध्ये किंवा घराच्या तिजोरीत ठेवा. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि बऱ्याच जणांना या उपायाचा अनुभव आलेला आहे. फायदा. हे पान लक्ष्मीचं प्रतीक आहे. घरात पैसा कधीच कमी पडत नाही. व्यवसायात नवनवीन संधी मिळतात. कर्जाची समस्या हळूहळू नाहीशी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात कायमची स्थायी होते. ह्याचे खूप मोठे बरेच असे फायदे आहेत. आपण याबद्दल जुनी एक पौराणिक कथा वाचू. शेतकरी व पिंपळाचं पान. खूप वर्षापूर्वी एक गरीब शेतकरी होता. तो दिवसरात्र शेतात काम करायचा, पण पैशाचा पत्ता लागत नाही. एक दिवस गावातील एक साधू त्याला म्हणाले, बाळा, दसऱ्याच्या दिवशी पिंपळाचं पान घरी आण. लक्ष्मी तुला प्रसन्न होईल. शेतकऱ्याने ते ऐकलं आणि विश्वासाने तो उपाय केला. थोड्याच दिवसात त्याची शेती बहरली, पीक दुपटीने वाढलं आणि त्याच्या घरात संपन्नता आली. आजही त्यांच्या घराण्यात हा उपाय परंपरेने चालतो. सोनं वाटण्याची परंपरा. दसऱ्याला आपट्याच्या पानाला सोनं मानलं जातं. आपण ते पान एकमेकांना देतो आणि म्हणतो, सोने घ्या, सोने द्या. सोन्यासारखं नातं जपा. याचा अर्थ खरा असा आहे की समृद्धी वाटा, आनंद वाटा, जेवढं वाटाल तेवढं वाढेल. दुसरं म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन. काही लोक विचारतात, हे खरंच कसं शक्य आहे? तर विज्ञान देखील सांगतं, पिंपळाचं झाड रात्रीसुद्धा प्राणवायू सोडतं. त्यामुळे त्याचं पान हे जीवन, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. जेव्हा आपण हे पान घरी आणतो तेव्हा आपण निसर्गाची सकारात्मक ऊर्जा आपण घरात आणतो. भक्तांचे काही अनुभव आपण पाहूयात. एक गृहिणी सांगत होती, मी दसऱ्याला पान आणून पर्समध्ये ठेवते. आधी पगार संपायचा 10 दिवसात. आता शेवटच्या दिवशीही हातात पैसे राहतात. तसंच एक व्यापारी सांगत होता, दसरा माझ्या आयुष्यात बदल घेऊन आला. त्या दिवशी पान तिजोरीत ठेवले आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात
नवा कॉन्ट्रॅक्ट मिळू लागला. हा उपाय जर तुम्हाला त्या दिवशी करता आला नाही तर इतर छोटे उपायही तुम्ही त्या दिवशी करू शकता. ते उपाय देखील अधिक प्रभावशाली असतात. उपाय नंबर 1. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घराच्या प्रवेशद्वारावर गोड सुगंध पसरवा, म्हणजे अगरबत्ती, धूप लावा. घरातील वडीलधाऱ्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या. हे सगळं मिळून लक्ष्मीला स्थिर करतात. निष्कर्ष. मित्रांनो, दसऱ्याचा हा दिवस फक्त सण नाही तर हा दिवस आहे आपलं नशीब बदलण्याचा. फक्त एक पान, एक छोटा उपाय आणि तुमच्या आयुष्यात धन, भाग्य आणि सुखाचं सुवर्णयुग सुरू होईल. इच्छा व्यक्त करते, आई लक्ष्मी माता तुमच्या घरात सदैव वास करू. विजयादशमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.